भारतीय रजतपटावर कामगिरी करणाऱ्या अतिशय उत्तम अशी कारकीर्द घडवणाऱ्या मराठी माणसांची संख्या काही कमी नाहीये। म्हणजे दादासाहेब फाळके हे स्वतः मराठी होतेच, पण त्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर सुद्धा अनेक दिग्गजांनी हा वारसा पुढे चालवला। त्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी जर नाव घ्यायचं झालं तर चित्रपती व्ही शांताराम यांचं घेता येईल। शांताराम वणकुद्रे। स्क्रीनवरती त्यांचं नाव ते बरोबर वाटणार नाही, कदाचित त्याचा अर्थ वेगवेगळे काढतील, उच्चार त्याचे वेगळे होतील, म्हणून आडनावातलं पहिलं शब्द त्यांनी घेतला आणि व्ही शांताराम हे नाव नक्की झालं। खरं तर वास्तववादी, अत्यंत रिअलिस्टिक अशा गोष्टी दाखवायच्या हा अट्टहास शांताराम बापू यांचा असायचा। म्हणूनच त्यांचं दो आखे बारा हात यामधले सुद्धा जे सीन्स आहेत ते सध्या खरे परिस्थितीने केलेले आहेत। आणि आपल्याला आठवत असेल चानी हा एक सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये अभिनेत्री रंजना यांचं प्रमुख भूमिका होती, तर ते सुद्धा सीन्स म्हणजे झाडावर चढणं असू देत किंवा तशी देहबोली असू देत किंवा त्या पद्धतीचे जे सीन्स त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत ते सगळे प्रशिक्षण देऊन रंजनाताईंना ट्रेन करून मग ते केलेले आहेत। म्हणजे कुठे डमी आर्टिस्ट त्यासाठी वापरलेला नाहीये। व्ही शांताराम यांची फार मोठी खासियत होती की जे करायचंय ते अस्सल करायचंय आणि ते कलाकारांनी करायचं, त्यासाठी त्यांनी मेहनत घ्यायची आणि ती मेहनत घेण्यासाठी सगळी सपोर्ट सिस्टीम व्ही शांताराम त्यांना करू देत होते। म्हणूनच या दिग्गज व्यक्तीला आपण सलाम करतोय।